आपल्यासोबत भाजप नेते, ओबीसी नेते म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं असे परिणय फुके आहेत. तर काय सांगाल गोव्यामध्ये जे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशन झालं त्यामध्ये ज्याला मनोज जरांगे यांनी आरोप केला आहे की मराठा आंदोलनामध्ये दंगल घडवण्याचे प्रयत्न त्या कट जे आहे त्या अधिवेशनात रचलं गेलं, अशा प्रकारची जे आहे ते टीका अधिवेशनावर मनोज जरांगे यांनी केली. आपण कसं बघतो ओबीसी नेते म्हणून? बघा, असं आहे की जसं पाऊस पडला की मेंढकं बाहेर निघतात, तसंच निवडणुका आले की मनोज जरांगे पाटील बाहेर निघतात आणि या प्रकारचं काहीतरी स्टेटमेंट किंवा बेताल वक्तव्य ते करत असतात आणि स्वतःला कुठेतरी मीडियामध्ये ठेवण्याचं, कुठेतरी चॅनलवर ठेवण्याचं काम ते करत असतात. बेताल वक्तव्य करत आहेत आपण बोलले, मात्र बेताल वक्तव्य करणं त्याच्या मागे कोण आहे, कोणाच्या आशीर्वादाचं तुम्हाला वाटते? नाही, जे विरोधी पक्षात आज ज्यांचं महाराष्ट्रात अस्तित्व संपून राहिलेलं आहे, ज्यांच्याकडे लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात, ते सगळे काही ना काही आता फेक नॅरेटिव्ह सुरू आहे आणि याचा एक भाग म्हणून मला असं वाटतं जरांगे पाटलांना उचकवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. कोणी उचकवण्याचा प्रयत्न मनोज जरांगे पाटलांना करत असं तुम्हाला वाटतं? माझ्या माहितीप्रमाणे माननीय शरदचंद्र पवार साहेबच या सगळ्या जरांगे पाटलांच्या मागे आहेत, असं मला वाटतं. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसवर सुद्धा टीका केलेली आहे. त्यामुळे कसं बघता, कारण की मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रश्न जे ओबीसीचे प्रश्न जे निकाली काढल्यात, आपण कसं बघता? आपण सोबत फडणवीस सोबत असता अनेक प्रश्नाला आपण सुद्धा होता, कसं बघता याकडे? बघा, असं आहे की फडणवीस साहेबांनी ओबीसी समाजासाठी 50 GR त्यांच्या या 10 वर्षाच्या कार्यकाळात काढले आहे ओबीसी समाजाच्या उत्खननासाठी आणि मराठा समाजालाही तितकंच न्याय देण्याचं काम फडणवीस साहेबांनी केलं आहे. मराठा समाजाला सर्वात प्रथम आरक्षण देण्याचं काम फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. ती केस हायकोर्टामध्ये टिकवण्याचंही काम त्यांनी केलेलं आहे. कुठेतरी महाविकास आघाडी सरकार आल्यावर ती केस सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकली नाही आणि सारथीच्या माध्यमातून दरवर्षी 1000 कोटी रुपये देण्याचं काम फडणवीस साहेब करतात आहे आणि अनेक अशा योजना आहेत की अण्णासाहेब पाटील महामंडळ असणार, अनेक योजनांच्या माध्यमातून मराठा समाजालाही तितकंच न्याय देण्याचं काम ते करतात. सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालण्याचं ते काम करतात आहे. अनुसूचित जाती असणार, अनुसूचित जमाती असणार, मायनॉरिटी असणार किंवा ओबीसी असणार किंवा मराठा असणार, सगळ्यांना समान न्याय देण्याचं काम फडणवीस साहेब करतात. हे होते आपल्यासोबत आमदार परिणय फुके. तेजस्वी मोतूर, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.